जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा शासनाकडून एप्रिल 2024 महिन्यापासूनची सबसिडी मिळाली असेल आणि जर ती मिळाली असेल तर ती तुमच्या आधारसोबत लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमासुद्धा झाली असेल किंवा जमा होणार असेल। त्यासाठी तुमचे आधार व रेशन कार्ड हे सुद्धा लिंक असणे गरजेचे आहे। तर आता हे कसं चेक करायचं की आपल्या रेशन कार्डवर सबसिडी किती रक्कम आली, तर फक्त 3 मिनिटात घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून ऑनलाईन हे चेक करू शकता। ते कसे करायचे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासोबत हे पैसे कोणत्या रेशन कार्ड धारकांना मिळणार व ते तुम्हाला सुद्धा मिळवण्यासाठी काय करावे लागेल याची माहिती पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देईल। तर त्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, त्यामुळे अशी महत्त्वाची माहिती तुमच्याकडून सुटणार नाही। प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे। प्ले स्टोअरवरती गेल्यावर मेरा रेशन हे सर्च करायचं आहे। मेरा रेशनवर सर्च केल्यावर मेरा रेशन 2.0 हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे। इन्स्टॉल केल्यानंतर हे ॲपला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर अशी पॉपअप तुम्हाला येईल, ते अलो करायचं आहे। अलो केल्यानंतर तुम्हाला दिसेल प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना। तर यामध्ये तुम्हाला जी लँग्वेज तुम्ही इच्छुक असाल ते सिलेक्ट करायचे। मी इंग्लिश सिलेक्ट करतो आणि खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मेरा रेशन कार्ड दिसेल, तिथे गेट स्टार्टेडवरती क्लिक करायचं। आता इथे तुम्हाला बेनिफिशियरी युजर्स हा ऑप्शन सिलेक्ट करून तुमचा जो आधार क्रमांक आहे तो टाकायचा आहे। आधार क्रमांक टाकल्यानंतर जो कॅप्चा कोड आहे तो टाकायचा आहे। सर्व टाकल्यावरती लॉग इन विथ OTP याच्यावरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आहे। अशा प्रकारे तुम्हाला मेसेज दिसेल, हे ओके बटन दाबायचं आहे आणि इथे हा OTP टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय बटनावरती क्लिक केल्यानंतर हे ओके डबल दाबायचं आहे। जर तुम्ही पिन क्रिएट केलेला असेल आणि करायचा असेल तर क्रिएट नाववर क्लिक करायचं, नसेल करायचं तर स्किप बटनावरती क्लिक करायचं। स्किप बटनावरती क्लिक केल्यानंतर अलो मेरा रेशन टू ॲक्सेस युअर लोकेशन, तर व्हाईल यूजिंग दिस ॲप हे सिलेक्ट करायचं। हे सिलेक्ट केल्यानंतर टर्न ऑन करायचं आणि इथे सर्वात वरती तुम्हाला तुमचं स्कीम नेम, तुमची हेड ऑफ फॅमिलीचं नाव काय आहे ते दिसेल, तुमचा ॲड्रेस दिसेल, तुमचा रेशन कार्ड नंबर दिसेल इथे वरती। आणि सर्वात खाली आल्यानंतर बेनिफिट्स रिसिव्ड फ्रॉम गव्हर्नमेंट ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। बेनिफिट्स रिसिव्ड फ्रॉम गव्हर्नमेंट जर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल की एप्रिल 2024मध्ये, मे 2024मध्ये किती अमाऊंट तुम्हाला मिळाली, सबसिडी किती मिळाली आणि त्याची ग्रँड टोटल काय आहे। आणि लक्षात ठेवा, हे पैसे कोणत्या रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे आणि ते मिळवण्यासाठी काय करावे लागेल याचा व्हिडिओ पुढील येईल। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तो व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही। त्याच्यामध्ये संपूर्ण प्रक्रिया असेल, हे पैसे कसे मिळवायचे तुमच्या डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये। तर असा हा आजचा व्हिडिओ होता। आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।